गाइज, वेलकम टू माय चॅनल. तर मी आहे नैना सपके आणि मी आज घेऊन आली आहे ग्लॉसी मेकअप लुक आणि तो वॉटरप्रूफ पण असणार आहे. कारण की आताच्या परिस्थितीमध्ये खूप पाऊस चालू आहे आणि इव्हेंट असतात, काही फंक्शन असतात, त्यामुळे आपल्याला वॉटरप्रूफ मेकअप असणे खूप काही यूज केलेलं नाही आहे, फक्त फेस वॉश केलेलं आहे. माझी ही रिअल स्किन आहे, तुम्ही बघू शकता. ओके, काही यूज नाही केलेलं आहे, फक्त फेस वॉश केलेलं आहे मी. आता तुमच्यासमोर जेही काही यूज करेल ते स्टेप बाय स्टेप यूज करणार आहे आणि तुम्हीही ते फॉलो करा. आणि तुम्ही आधी स्किन केअर करूया. रोज वॉटर, ठीक आहे. रोज वॉटर कंप्लीट ड्राय झाला पाहिजे तुमच्या स्किनमध्ये. मी कुठलाही सिरम यूज करत नाही आहे, कारण की ज्यांच्याकडे सिरम नाही आहे ते पण हा लुक करू शकता. मी त्याच्याने करते. ओके, मी इथे डायरेक्ट घेते मॉइश्चरायझर. मामाचं मॉइश्चरायझर घेतलं आहे मी. ओके, कम्प्लीटली ड्राय करणार. ओके, स्किनमध्ये पूर्ण ऑब्झर्व करणार आहे. आईच्या वर सुद्धा, कारण की आईच्या वर कोणाकोणाला खूप ड्रायनेस असते, तर तुम्ही तिथे मॉइश्चरायझर यूज करू शकता. केअरमध्ये जर आपण मॉइश्चरायझर वगैरे अप्लाय करतो आहे तर त्याला 30 सेकंड द्यायलाच पाहिजे, तेव्हाच ते ॲक्टिव्ह होतं आपल्या स्किनवर. नाहीतर काहीच फायदा नाही तुम्ही जर लगालग लावत गेले तर. बेबी ग्लो क्रीम, तर ती मी इथे यूज करते. फेस आणि नेक कवर झालं पाहिजे, बस इथपर्यंत घ्यायची तिला. स्टेप आहे आपला प्रायमर, तर मी इथे यूज करते इनसाइड प्रायमर. तर हेही चांगलं आहे, हेही खूप 3-in-1 लॉंग लास्टिंग आहे, ऑइल फ्री आहे, याच्याने ऑइल कंट्रोल होतं. तर ज्यांची ऑइली स्किन आहे तर तुम्ही हे यूज करा. अगदी अफोर्डेबलमध्ये खूप छान प्रायमर आहे हे, तर तुम्ही यूज करू शकता. जिथे तुम्हाला स्वेटिंगचा प्रॉब्लेम आहे तिथे यूज करा, कारण की हा फक्त तिथे ओपन पोर्स आहे, जिथे ॲक्ने वगैरे येते तिथं तुम्ही त्याला व्यवस्थित अप्लाय करा, जेणेकरून तिथून स्वेटिंगचा प्रॉब्लेम नको व्हायला. झालं आहे. नेक्स्ट स्टेप आहे माझ्याकडे स्विस ब्युटीचं हायलायटर प्रायमर, ते मी यूज करणार आहे. ओके, इतकंच घेतलं मी, फक्त 2 पंप इनफ आहे माझ्या फेसला इतकं. ते मी फक्त हायलायटर पॉईंटवर यूज करणार आहे बस. इथेही ऑइली स्किन आहे, अल्टिमेट ऑइली स्किन आहे, ते ही स्टेप स्किप करू शकतात. ओके, माझे डार्क सर्कल आहे, पण मी फ्रंट कॅमेऱ्यामधून व्हिडिओ करते त्यामुळे तुम्हाला डार्क सर्कल विजिबल होणार नाही. पण आहे अल्टिमेट, जास्त नाही आहे पण आहे, बऱ्यापैकी आहे. पण आहे माझ्याकडे 2 ऑप्शन आहे. अफोर्डेबलमध्ये जाणार आहे मी हाय रेंजचे प्रोडक्ट यूज करत नाही आहे, कारण की ज्यांच्याकडे हाय रेंजपर्यंत अफोर्ड नाही करू शकत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ पण घेऊन आली आहे. आणि कमी याच्यात पण एक चांगला लुक आपण तयार करू शकतो, एक चांगला मेकअप पण आपण तयार करू शकतो. एक अफोर्डेबल रेंजचे प्रोडक्टमधून आपण एक छान असा मेकअप लुक तयार करू शकतो. वॉटरप्रूफ पण असेल आणि एक ग्लॉसी पण असेल, तर व्हाय नॉट, आपण ट्राय केलं पाहिजे. आणि मी तो आज घेऊन आली तुमच्यासाठी, तर मी आधी यूज करते. फिंगरने जिथे जिथे ॲक्ने मार्क्स आहे मी तिथे पण हे यूज करणार आहे. कोणतेही प्रोडक्ट यूज करताना त्यांना टाईम द्यावा लागतो. मी हे घडी बोलते, कारण जर तुम्ही टाईम देणार नाही तर ते त्याला टाईमच मिळणार नाही ॲक्टिवेट व्हायला. कोणत्याही प्रोडक्टला ॲक्टिवेट होण्यासाठी टाईम लागतो, जास्त नाही पण तुम्ही त्याला 30 सेकंड तरी दिले पाहिजे.
ब्लेंडिंग पण तुमची एकदम प्रॉपर राहिली पाहिजे. टाईम देऊन ब्लेंडिंग करा. आणि तुमचे ब्लेंडिंग पण व्यवस्थित नसेल तर टाईम देऊन नसेल तुमची ब्लेंडिंग तर तुमचा मेकअप तिथून निघून जाईल, बेस निघून जाईल, तुमचा बेस टिकणार नाही. ही प्रॉब्लेम खूप जणांना येते. ही प्रॉब्लेम मला व्हिडिओमध्ये खूप येल्लो दिसत असेल कारण की माझी लाईटसुद्धा येल्लो लाईट आहे, त्यामुळे ते जास्त दिसतं आहे. पण मी रिअलमध्ये खूप कमी दिसतं आहे. त्याला बॅलन्स आउट करायला मी यूज करणार आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर 01 शेड आहे. ओके, ते जिथे करेक्ट यूज केलेलं आहे तिथे तुम्हाला कन्सिलर यूज करायचं आहे, पण शेड डार्क होईल. ओके, तर ही थोडंसं येल्लो लाईट आहे त्यामुळे तुम्हाला येल्लो दिसत असेल माझा मेकअप, पण ॲक्च्युली येल्लो नाही आहे, ते लाईटमुळे रिफ्लेक्ट करतं तसा. इवन फेस दिसतं आहे, माझे ॲक्ने मार्क्ससुद्धा दिसता नाही आहे, विजिबल नाही होते ॲक्ने मार्क्ससुद्धा. तर तुम्ही बघू शकतात की किती पॉवरफुल कन्सिलर आहे आणि किती हाय कव्हरेज कन्सिलर आहे. ओके, तर इनसाईडचं कन्सिलरसुद्धा सेम परफॉर्मन्स देतं, पण ते थोडं जास्त हाय कव्हरेज नाही देत. पण स्विस ब्युटीचे कन्सिलर खूप हाय कव्हरेज देतात. तर तुम्हाला अफोर्डेबलमध्ये हाय कव्हरेज कन्सिलर हवं असेल तर तुम्ही स्विस ब्युटीमध्ये जाऊ शकतात. करणार मी फिटमीचं फाउंडेशन. ओके, कोणतंही प्रोडक्ट आधी हातावर ॲक्टिवेट करायचं, त्यानंतर आपल्या फेसवर अप्लाय करायचं. ते पण करतात, पण माझ्याकडे पॅलेट वगैरे ठेवलेली सध्या. सॉरी. बेस कंप्लीट झालेला आहे, तुम्ही बघू शकता ग्लो करतोय. स्वेट नाही आहे काही, स्वेट बिलकुल पण नाही आहे. त्या पॉईंटवरच मी यूज करणार आहे. तर कट आउट करायचं असं. ओनली डॉट्स. कंप्लीट ब्लेंड करल्यावर दाखवते. जिथे जिथे मी कन्सिलर यूज केलं आहे तिथे मी पावडर यूज करणार आहे. मिऑनची ॲब्रो पेन्सिल आहे. गाईज मेकअप इथे माझा डन झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी कुठलंही फिल्टर यूज केलेलं नाही आहे. ओके, बघू शकतात माझा रिअल स्किनवर मेकअप आहे हा. मी कुठलंही फिल्टर यूज केलेलं नाही आहे. मी लॅशेस पण अप्लाय नाही केलेले आहे, ओरिजिनल लॅशेस आहे. फक्त मस्कारा अप्लाय केला आहे मेबलिनचा, तुम्हाला दाखवला तो. ठीक आहे, बघू शकतात. मी आउटफिट दाखवते. आउटफिट आहे, बघू शकता खूप हेवी लेंगा आहे हा. माझा लूक कंप्लीट झालेला आहे, तुम्ही बघू शकतात.